गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कशा आहात सर्वजणी? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि तुमचं स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग असणार आहे खूप स्पेशल, कारण माझ्यासारख्या बऱ्याच गृहिणींना घरची रोजची तीच कामं करून बोर होतं कधीतरी. तर स्वतःला प्रसन्न ठेवण्यासाठी काय करावं, आपली दिनचर्या कशी ठेवावी, हेच मी तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तसं पाहायला गेलं तर माझं काम हे घरातलं काम आटपून शिवणकामसुद्धा असतं, शिलाईचं काम करते मी. पण सकाळची सुरुवात मी या पद्धतीने करते. सूर्यनारायणांना अंघोळ झाली की सूर्यनारायणांना सगळ्यात आधी जल अर्पण करते. त्यानंतर तुळशीची पूजा करून घेते. आणि हे छोटे छोटे बदल आपण आपल्या आयुष्यामध्ये केले ना की मनाला खरंच खूप प्रसन्न वाटतं. तुम्ही कधीतरी हे करून पहा. सकाळी उठून अंघोळ करून सूर्यनारायणांना जल अर्पण करायचं, तुळशी मातेची पूजा करायची आणि मग हे आटपल्यानंतर रोज सकाळ संध्याकाळ या पद्धतीने तुमच्याकडे जर कापूरदानी असेल तर त्यामध्ये कापूर टाकून या पद्धतीने तुम्ही घरामध्ये लावून पहा. कापराच्या सुगंधाने घरात खूप फ्रेश छान वातावरण तयार होतं. आणि हो, कापूर मात्र ओरिजिनल वापरा. आता हे जे मी कापूर वापरलेलं आहे हे भीमसेनी कापूर आहे आणि आता मी ही कापूरदानी चालू करून दिलेली आहे. इलेक्ट्रिक आहे ही. तुम्ही कुठंही ऑनलाईन मागू शकता. मिशोवरती, फ्लिपकार्टवरती सहज उपलब्ध होते. त्यानंतर आता म्हटलं झाडांना घालूया अंघोळ, कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि झाडांवरती धूळ माती तर खूप बसतेच, शिवाय त्यांना रोज पाण्याची गरज असते. त्यामुळे मी रोज सकाळ संध्याकाळ पाणी घालते झाडांना आणि वरून थोडीशी पाणी शिंपडते, म्हणजे अंघोळ घातल्यासारखं झाडांनाही थोडासा थंडावा होतो. आता हे शमीचं झाड पहा, तर खूप छान फुटलेलं आहे. खरं तर हे पूर्ण सुकून गेलं होतं, मग मी कट करून टाकलेलं. फक्त देठ होतात. आता जे खाली मूळ होतं त्या मुळाला छान पालवी फुटलेली होती. तर झाडांना पाणी वगैरे घालून झालं आणि मग त्यानंतर म्हटलं आता पहिल्यांदा उंबरठ्याची पूजा करून घ्यावी आणि मग घरातली कामं. आणि खरंच आपला उंबरठा, बाहेरचं वातावरण, म्हणजे असं म्हणतात, जुनी लोकं म्हणायची की अंगण पाहून घराची कळा कळते. तुमच्या उंबरठ्यात जर सुंदर रांगोळी असेल, प्रवेशद्वार जर तुमचं सुंदर असेल तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी नक्कीच येणार. आणि बाहेरून आपल्या घरी कुणीही माणूस आलं की त्यांना पहिल्यांदा आपल्या दारातली ही सुंदर रांगोळी पाहून खूप फ्रेश वाटतं आणि स्वतःलाही तितकंच फ्रेश वाटतं. दुसऱ्यासाठी नाही, पण स्वतःला फ्रेश वाटावं आणि स्वतःच्या घरामध्ये खूप आनंद यावा यासाठी मी हे करते. आणि मला खरं स्वतःला हे करायला खूप आवडतं. कितीही काम असलं तरी मी हे करतेच आणि या पद्धतीने उंबरठ्याची पूजाही करून घेते. त्यानंतर अगरबत्ती दाखवून घेते आणि मग मी माझी घरातली कामं करते. आता सकाळी स्वयंपाक झाला होता आणि बाहेर उंबरठ्याची पूजा, तुळशीची पूजा, सूर्यनारायणाची पूजा झाली. त्यानंतर घरामध्ये आपण जी शोपीस म्हणून झाडं लावतो किंवा घरात एक चांगलं वातावरण तयार व्हावं, म्हणजेच बांबू प्लॅन्ट वगैरे आपण लक्ष्मी प्राप्तीसाठीच लावत असतो. असं म्हणतात, घरामध्ये जर बांबू प्लॅन्ट असेल आणि त्याची ग्रोथ व्यवस्थित होत असेल तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी येण्याचे मार्ग मोकळे होतात किंवा वाढतात. तर माझ्याकडंही हे बांबू प्लांट आहे, पण आता उन्हाळ्यामुळे थोडंसं सुकलेलं आहे. त्यामुळे मी ह्याला काय करते की रोज तर शक्य होत नाही, पण 1-2 दिवसामधून या पद्धतीने पूर्ण झाडाला फ्रेश अंघोळ घालून घेते. कारण उन्हाळ्यामुळे दरवाजे खिडक्या उघड्या असतात आणि खूप सारी धूळ याच्यावर बसते. त्यानंतर हे जे भांडं आहे तेही व्यवस्थित साबणाने घासून घेते आणि मग त्यामध्ये व्यवस्थित त्याला स्वच्छ करून धुवून पुन्हा हे जे खडे आहेत हे मी एका शॉपमधूनच घेतले होते. ऑनलाईन पण मिळतात आणि त्यामध्ये बघा पाणी स्वच्छ भरून मग हे मी रंगीत जे खडे आहे ते टाकून घेतले आणि त्यामध्ये हा बांबू प्लॅन्ट ठेवून दिला. आपण जसं आपल्याला अंघोळ केली की फ्रेश वाटतं, त्याच पद्धतीने झाडांनासुद्धा असं व्यवस्थित धुतलं किंवा 1-2 दिवसातून त्यांना असं स्वच्छ पाण्याखालून काढून घेतलं की झाडंसुद्धा फ्रेश होतात आणि आपल्या मनालाही फ्रेश वाटतं. तर ही छोटी मोठी काही कारणं आहेत की आपण स्वतःला फ्रेश करण्याचं. आणि मला तर या छोट्या मोठ्या गोष्टींमधून खरंच खूप बरं वाटतं. रेग्युलर तर नित्याची कामं असतात, पण मला झाडांविषयी खरंच खूप
करावं वाटतं झाडांबद्दल. झाडांकडं पाहिलं की खरंच माझं मन खूप फ्रेश होतं आणि मला पहिल्यापासून झाडं लावण्याची आवड आहे, म्हणजे आत्ताच नाही, लहानपणापासून. आणि आता शक्यतो फ्लॅटमध्ये शक्य होत नाही, तरीसुद्धा मला गॅलरीमध्ये, बाल्कनीमध्ये जेवढं शक्य होतं तेवढे मी झाडं लावते आणि घरामध्येही असं मनी प्लांट किंवा बांबू प्लांट ठेवते. तर आता बांबू प्लांटही स्वच्छ मी धुवून जागेवर ठेवलेला होता. व आता पहा, याच्याकडे पाहिलं की अगदी फ्रेश वाटतं. आता बाहेरचा उंबरठाही या पद्धतीने मी मॅट टाकून घेतलं आणि त्यानंतर आता मी सगळ्यात आधी म्हटलं घर पूर्ण क्लीन करून घ्यायचं. एकदा का फरची लादी पुसून झाली की मग मी नंतर सगळ्यात लास्ट देवपूजा करते. तर बऱ्याच म्हणत असतील की, बऱ्याच मैत्रिणी म्हणतील की अगोदर देवपूजा करायची, पण घरातली लादी वगैरे स्वच्छ झाली आणि मग देवपूजा झाली की मला स्वतःला प्रसन्न वाटतं. आणि जर अगोदर देवपूजा केली नंतर लादी वगैरे पुसलं तर असं म्हणतात की आपण जी देवपूजा केल्यानंतर एक एनर्जी घरामध्ये तयार होती ती पुसली जाते. तर ती होऊ नये म्हणून मी सगळ्यात आधी तुळशीची पूजा, सूर्यनारायणांची पूजा ही सकाळी होणं गरजेचं असतं, शिवाय उंबरठ्याची पूजा हे सर्व करून घेते. झाडांना पाणी वगैरे करते आणि मग पूर्ण घरातली लादी पुसून घेते. मग पूर्ण घर स्वच्छ झालं का मग मी देवपूजा करून घेते. भांडी वगैरे ठेवते शक्यतो, पण लादी पुसल्याच्या आधी मी देवपूजा करत नाही. लादी पुसून घेतल्यानंतरच देवपूजा करते. आता देवांना व्यवस्थित अंघोळ घालून, नवीन वस्त्र ठेवून आणि मग देव त्यावरती ठेवून हळदी कुंकू अर्पण करून घेतलं. त्यानंतर पुरुष देवतांना अष्टगंध लावून घेतलं आणि स्त्री देवतांना हळदी कुंकू अर्पण करून घेतलं. त्यानंतर जी फुलं होती ती फुलं सर्व देवांना वाहून घेतली. आता उन्हाळ्यामुळे शक्यतो जास्तीची फुलं भेटत नाही, पण मला ही झेंडूची फुलं बाजारामध्ये भेटली होती, त्यामुळे मी आणून ठेवलेली. झाडांना तर आता उन्हामुळे फुलं येतच नाही, नाहीतर आपल्या जी गॅलरीमध्ये, कुंडीमध्ये जी झाडं लावलेली आहेत त्यांनासुद्धा थोडीशी फुलं येतात, पण सध्या त्यांना कळीसुद्धा येत नाही, एवढं प्रचंड ऊन आहे. आणि समजा कळी आलीच तर ती उन्हाच्या उष्णतेने ती गळून जाते. त्यानंतर आता फुलं अर्पण करून झाल्यानंतर मग धूप, दीप, अगरबत्ती आपण दाखवून घ्यायची आणि मग घंटानाद करत पूर्ण देवांना ही अगरबत्ती दाखवून घ्यायची. या पद्धतीने मी नित्याची कामं करते आणि हो, ही कामं केल्यानंतर मला स्वतःला खूप फ्रेश वाटतं आणि दिवसभर मी एनर्जेटिक राहते. तर तुम्ही हे करून बघा आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर नक्की करा. भेटूया उद्याच्या नवीन अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.